चेटकीन. लेखक नारायण धारव. आवाज संतोष गणेश. भाग 4. घरापर्यंत आली तेव्हा सोनाली खूपच सावरली होती. स्वयंपाकघरातून बोलण्याचे आवाज येत होते. ती तशीच स्वयंपाकघरात गेली. कुणी काही विचारण्याच्या आधीच हात वर करत सोनाली म्हणाली, समुद्र स्नानासाठी गेले होते. रखमाला सांगून गेले होते. जास्त पुढे गेले नाही. या व्यतिरिक्त कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. अमेरिकेहून आल्यापासून तू बदलली आहेस खरी, बाबा म्हणाले. ही कॉम्प्लिमेंट आहे का टोमणं आहे, सोनालीने विचारलं. काहीही समज. त्यावर सोनाली काही बोलायच्या आतच बाहेरच्या खोलीतून विठू विठू, काय हो काय हो असे कर्कश आवाजात शब्द आले. इतके अनपेक्षित की सोनाली दचकलीच. तुझ्या आजीचा पोपट आहे, रघुमामा म्हणाला. पण काल संध्याकाळपासून तर त्याचा शब्दही कसा येईल. अंधार झाला की पिंजऱ्यावर कपडा टाकतात की तो गप्प, रघुमामा म्हणाला. आता एवढ्यात रखमाने कपडा काढलेला दिसतो. सोने, नाश्ता घ्यायला ये, आईने हाक मारली. सोनालीला खूपच भूक लागली होती. सकाळच्या कपभर चहाखेरीज पोटात काहीही गेलं नव्हतं. त्या भुकेपुढे ती मगाचा जरासा भयकारक चकित करणारा अनुभवही विसरू शकली. पोटात 2 घास गेल्यावर तिला थोडासा विचार करायला सवड मिळाली. बाबा, ती म्हणाली, समुद्राच्या वाटेवरच ते दुसरं घर आहे. हो, सकाळी मी जाताना बरोबर कॅमेरा नेला होता. येता येता त्या घराचे 2-3 फोटोही काढले आहेत. खोलीत एकदम शांतता. रखमाने हातातलं काम थांबवलं. तसं काही विशेष नाही, सोनाली म्हणाली. एक समुद्राच्या बाजूने आणि 1-2 इकडच्या बाजूने. आणि बाबा, काही असं रागाने पाहू नका माझ्याकडे. तुम्हीच काल म्हणालात होतात ना की उद्या मी तुला त्या घरासंबंधात सांगेन. फोटो काढले म्हणजे काही वावगं केलं का, काही नियम मोडला का. स्वतःशीच मान हलवत गोविंदराव म्हणाले, सोने, या घटना घडल्या तेव्हा मी अगदी लहान होतो. 4-5 वर्षांचं वय असेल तेव्हा माझं. काही समजण्याचं वय होतं का ते. आणि इतक्या वर्षानंतर सर्व आठवणी खऱ्याच असतील याचीही खात्री देता येत नाही. पुन्हा माझे वडील कर्मठ, जुन्या वळणाचे, ज्याने त्याने आपल्या वयाप्रमाणे वागायला हवं यावर त्यांचा कटाक्ष. तेव्हा आम्हा मुलांना एक शब्दही बोलायची परवानगी नसायची. आणि आईही त्यांच्याच पठडीतली. एखादा अधिक पुन्हा शब्द तोंडातून गेला की बसलाच पाठीत धपाटा. गोविंदराव रखमाकडे वळले. रखमा नसती तर मला काहीही समजलं नसतं. या रखमाला घरातलं सर्व काही माहीत असायचं आणि मी तिच्या मागे लागून लागून विचारत असे. खरं तर शेजारच्या घरातच हे गोंधळ चाललेले. बरं, ते काही कुणी परके लोक नाहीत, सख्खी नातेवाईक. पण जाणं येणं अजिबात बंद. एकदा तर वाडीवर सावकार आणि पोलीस आणि बेलीफ यांची पार्टी चाली. वडील इतके विलक्षण संतापलेले मी कधीच पाहिले नव्हते. अर्थात सावकार वडिलांच्या ओळखीचेच. शेवटी वडिलांनी सर्व पार्टीला घरात बोलावून घेतलं. पार्टीला बाहेर बसवलं आणि सावकाराला आत नेलं. आता वडिलांचा शब्द म्हणजे प्रॉमिसरी नोटच. सगळी पार्टी परत गेली आणि वडील शेजारच्या घरात गेली. रखमा म्हणते ते त्यावेळी प्रथमच गेली आणि पुन्हा त्यांनी त्या घरात पाऊल टाकलं नाही. अगदी भावाच्या आत्महत्येचा प्रकार झाल्यावरही नाही. त्यांच्या दोघांच्यात काय बोलणी झाली हे गुपितच आहे, कारण तिथं तिसरं कुणीही हजर नव्हतं. वडिलांनी काकांना बरोबर घेतलं. ते बहुतेक सरळ श्रीवर्धनमधल्या वकिलांकडे गेले असावेत. संध्याकाळीच परत आले. सारे हिशेब करून वडिलांनी भावाला त्यांच्या अर्ध्या हिश्श्याची किंमत चुकती केली होती. अगदी त्या दुसऱ्या घरासकट सर्व काही विकत घेतलं होतं. रखमा म्हणते की वडिलांनी काकांना हवे तितके दिवस, वाटलं तर जन्मभर त्या घरात राहायची परवानगी दिली होती. एवढंच नाही, जेवणा खाण्यासाठी आमच्या घरी केव्हाही येण्याची सवलत दिली होती. कदाचित दरमहा वर खर्चाचीही काहीतरी सोय केली असेल. पण काका आमच्याकडे जेवायला आल्याचं मला तरी आठवत नाही. खरं तर काकासुद्धा मला नीटसे आठवत नाही.
आमच्या घरात त्यांचे फोटो असतीलही, पण पुढे मी जेव्हा फोटोंचे अल्बम बघितले तेव्हा त्यांचे फोटो अल्बममधून काढून टाकले होते. आईला त्याबद्दल विचारलं सुद्धा. कशाला हवी ती नतद्रष्टांची चित्र? बरं झालं तुझ्या वडिलांनी ती बंबात घालून जाळून टाकली ते. हे आईचे शब्द. त्यावर बोलणंच खुंटलं नाही का? बाबा, सोनालीने विचारलं. तुम्ही स्वतः त्या घरात कधीही गेला नाही? नाही, बाबांचं उत्तर झटक्यात आलं. एकदाही नाही? साधं कुतूहल म्हणूनही नाही? बाबांनी एकदा रखमाकडे आणि एकदा रघुमामाकडे पाहिलं. नाही, कुतूहल वाटण्यासारखी ती जागाच नाही, ते म्हणाले. सपशेल खोटं, सोनाली मनाशी म्हणाली. बंद आणि ओसाड घरासारखं इतर कशानेही कुतूहल जागं होत नाही. तिकडे न जाण्यामागे वेगळंच कारण असणार, आणि ते कोणतं त्याचीही तिला थोडीशी कल्पना होती. पण तो विषय काढण्याची ही वेळ खासच नव्हती. स्वयंपाकघरातून ती वर तिच्या खोलीत गेली. समुद्रातल्या स्नानानंतर सुरुवातीस छान वाटलं होतं, पण आता उकाडा वाढायला लागताच पुन्हा एकदा थंड पाण्याचं स्नान हवंसं वाटायला लागलं होतं. ती खोलीत आली आणि आल्या आल्या तिचं लक्ष उघड्या खिडकीतून बाहेर गेलं. समोरच ते दुसरं घर होतं. इतका वेळ मनाच्या तळाशी ठेवलेली आठवण उफाळून वर आली. ती त्या खोलीत पाहत असताना समोरचं दार अलगद बंद झालं होतं. निसर्गाच्या नियमांची काहीतरी ओढाताण करून हवेतल्या तापमानाच्या बदलाने झालेली क्रिया असं काहीतरी वावदुकी स्पष्टीकरण देता आलं असतं, पण तिने त्याचा विचारही केला नाही. फरक पडला असला तर तो एवढाच. खोलीतल्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडली होती. एक निर्द्रव्य छाया. अतिक्रमण म्हटलं तर अगदी संकेतरूपीच नाममात्र. पण त्या दार लावण्याच्या छोट्याशा क्रियेमागे निष्कर्षांची आणि कारणांची एक लांब साखळी पसरत गेली होती. सर्वांच्या मुळाशी हिऱ्यासारखं कठीण आणि मनाला दिपवून चक्कर आणणारं एक सत्य होतं. त्या दुसऱ्या घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता. एकदा ही वस्तुस्थिती मनाने मान्य केली, मग पुष्कळच गोष्टी आपापल्या स्थानी पडल्या. कारण त्या घरातला वावर ही काही अचानक घडलेली क्रिया नव्हती. त्या क्रियेमागे गृहभंग, दारिद्र्य, व्यसनाधीनता आणि आत्महत्या अशा चढत्या श्रेणीच्या शोकमय घटनांची मालिका होती. या सर्व गोष्टी ज्या एका भयप्रद शक्यतेकडे दर्शवत होत्या, त्या शक्यतेचा मनोमन विचारही अंगावर काटा आणणारा होता. ते घर पछाडलेलं होतं. क्षणभर मन अगदी बधीर झालं. एक्स-फाईल्स, ट्वायलाइट झोन, सर्व काही तिच्या आयुष्याला प्रत्यक्षच येऊन स्पर्शत होतं. वर्षानुवर्ष इथे राहणारी रखमा, लहानपणापासून इथे येणारा रघुमामा आणि अर्थात तिचे आई वडील, त्यांना या प्रकाराची काही ना काही कल्पना असलीच पाहिजे. पण घराण्यातल्या काही गोष्टी अशा असतात की त्यांच्यावर चारचौघात चर्चा केली जात नाही. पण मी आता रात्रीची टॉर्च घेऊन त्या घराकडे जाते असं तिने नुसतं म्हणताच झालेली रघुमामाची शीघ्र प्रतिक्रिया अगदी बोलकी होती. इतर काही नसलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. तिचा वाडीवरचा मुक्काम कंटाळवाणा तर खासच होणार नव्हता. स्नान करून कपडे बदलून ताजीतवानी होऊन तासाभराने सोनाली खाली आली. स्वयंपाकघरात आई आणि रखमाच फक्त होत्या. तिला पाहताच आई म्हणाली, तुझे बाबा आणि रघुमामा पोफळीच्या बागेत गेले आहेत. तू आलीस की तुलाही तिकडे यायला त्यांनी सांगितलं आहे. सोनाली बाहेर आली. मांडवाच्या समोरच पोफळीची बाग सुरू होत होती. चौरस वाफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या. विहिरीपासून प्लास्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान होत होत त्यातला एक पाईप प्रत्येक पोफळीपाशी पोहोचत होता. कोठेही तण गवत नव्हतं. ती तशी मध्यावर आली तेव्हा तिला देखाव्यातला सुंदर वेगळेपणा जाणवला. चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेले होते. वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता. पानांतून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश होत होता आणि सर्व आसमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता. इतकं मोकळं, इतकं आनंदी तिला आजवर कधी वाटलं नव्हतं.
वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावून द्यावं. 5-25 पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज कानांवर आला, बाबा आणि रघुमामा. मग तिला ते दोघं दिसले आणि जी गोष्ट तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती. खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते. तिला पाहताच रघुमामा म्हणाला, ये सोने ये. चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली. बाबा, एक विचारू का? विचार की. या वाडीची देखभाल साफसफाई म्हणजे काही साधं काम नाही. बरोबर आहे, साधं काम नाहीच ते. मग एकट्या रखमाला कसं काय जमतं? ओ, त्या अर्थी होय. सोने, पूर्वी काम खरोखर कठीण होतं. रघु, तुला आठवतं का आपण शिंपण्या द्यायचो ते? हो, आठवतं ना. सोने, पण हे पाईपचं इरिगेशन वगैरे मी करून घेतलं. त्याआधी विहिरीवर मोठ होती, पाणी पाटातून वाहत जायचं आणि शिंपण्याचं काम म्हणजे पाणी मध्ये मध्ये अडवायचं, मातीचे बांध घालून आणि मग पाणी वळलं की एकेका झाडाला पाणी द्यायचं. दिवसाआड हे करायला लागायचं. गड्यांबरोबर आमचे नाना आम्हाला कामाला लावायचे. पाट अशी धरायची की सांगता सोय नाही आणि वर बोलायची चोरी. आणि आत्ता काय? सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळी विहिरीवरचा पंप सुरू केला की प्रत्येक झाडापर्यंत पाणी पोहोचतं. उन्हाळ्यात जरा जास्त वेळ. तेवढा अंदाज रखमाला आहे. आणि गवत तण वगैरे काढून टाकायची. काय आहे, सुरुवातीपासूनच वाडी नानांनी इतकी स्वच्छ ठेवली आहे की तसा फारसा त्रास होत नाही. घरासमोर मांडव आहे ना, पोफळ काढली की त्या मांडवावर टाकून चांगली वाळवत असत आणि मग सोलून त्यातून रोठे काढायचे. पूर्वी त्यासाठी गडी असत. आता श्रीवर्धनला एक बागवान आहे. तो सगळी झाडच विकत घेतो, माणसं आणतो, पोफळ उतरवून घेतो आणि त्याच्या गुदामात घेऊन जातो. तेव्हा आता इथे तसं कठीण काम राहिलेलं नाही. आणि आजी इथे एकट्यानेच राहायची, सगळं करायची. सोने, तिचा सारा जन्म या वाडीवर गेलेला. तिला दुसरीकडे चैन तरी पडेल का? आणि प्रकृतीने अगदी ठणठणीत होती. शिवाय महिन्याकाठी माझी एक तरी चक्कर असायचीच. तसं मी तिला अनेक वार सांगून पाहिलं, माझ्याकडे नाही तर इथे श्रीवर्धनमध्ये रघुच्या घरी राहा. या रघुचं केवढं मोठं घर आहे श्रीवर्धनात. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. किती हटवादी माहीत आहे का? रघुमामा म्हणाला. आनंदाचा जन्म आमच्या घरीच झाला. आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली, बारशालाही हजर राहिली. पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीने परत. तेव्हा मला आठवतं हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागावला. असं काय पुरून ठेवलं आहे वाडीत, असं काहीतरी बोलला. मला तर वाटलं आजी आता उखडणार त्याच्यावर. पण आजीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली, तुम्हाला काय कळणार आहे त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही. आणि देव करो अन तुमच्यावर तशी वेळ न येऊ. मग गोविंदाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजी त्यापुढे एक शब्द बोलली नाही. बरं, गोविंदाने सांगून पाहिलं, आई सोबतीला 4 माणसं तरी ठेव. तिथे तुम्ही दोघी एकट्याच्या एकट्या. तेव्हा आजी नुसती हसली आणि म्हणाली, अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला? अर्थात हे खोटं होतं. साऱ्या गावाला माहीत होतं वर्षाचं उत्पन्न सहज 60-70 हजारांच्या आसपास जात होतं. ती इथून हलेना म्हणून मग मीच इथे सगळ्या सोयी करून घेतल्या. बाबा म्हणाले, जनरेटर बसवला, सगळीकडे विजेचे दिवे घेतले, पंखे घेतले, फ्रीज आणला, बागेच्या इरिगेशनची सोय केली. दर 2-3 महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मॅकॅनिक आणतो. तो सगळं चेक करतो. काही बारीक सारीक दुरुस्ती करायची असली तर करतो. पण तुला एक गंमत सांगतो, आईचा या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही. तुला स्वयंपाकघरातलं एक कपाट दाखवीन. त्यात 3-4 कंदील आहेत. सगळ्यात रॉकेल भरलेलं आहे. सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत. शेजारी बंद डबीत काडेपिटी आहे. आणि ही रखमाही काही कमी नाही. तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं. मी स्वतः पाहिलं आहे. ती दिव्यात तेल आहे की नाही, वाती नीट आहेत की नाही, काडेपिटी आहे का नाही ते अगदी नेमाने चेक करते. तरी 5-5 सेलचे 2 मोठे टॉर्च ठेवले आहेत. मी तर घराबाहेर 4 बाजूंना मोठे मोठे दिवे लावणार होतो. पण आईचा ठाम नकार.
इथे काय दिवाळी साजरी करायची आहे का? सगळीकडे रोषणाई करून आई म्हणायची. आम्हाला अंधाराची सवय आहे, काही नको दिवे. आणि सोने, तुला एक सांगतो, नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल ती म्हातारी हेकट होती, अडाणी होती. पण तसं अजिबात नाही. ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे, प्रांजलपणे सांगायची. त्यात नसता हेका वगैरे नसायचा. मग मी मनाशी विचार केला, ही आहे तिथे, आहे तशी सुखी आहे, समाधानी आहे. तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे? कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं, सोनालीला वाटलं. अशा हलत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती. मागून पावलांचा आवाज आला. रखमास आली होती. जेवायची तयारी झाली आहे, चला, ती म्हणाली. 11:15 वाजले होते, पण सकाळच्या रपेटीने आणि पोहण्याच्या व्यायामाने सोनालीला सपाटून भूक लागली होती. अजून नाश्तासुद्धा जिरला नाही. रघुमामा म्हणाला, मी येते ग रखमा, मला भूक लागली आहे. सोनाली उठत म्हणाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेने निघाली. भाग 4 समाप्त. चेटकीण लेखक नारायण धारप, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता. आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.